तर अजित पवार गटाचा आज मुंबई आणि कल्याणमध्ये मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी अजित पवार सभास्थळी रवाना झाले आहेत। दरम्यान अजित पवारांचं मुलुंड चेकनाका परिसरात जंगी असं स्वागत करण्यात आलं। कल्याणच्या वरपमध्ये थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणार आहे। दरम्यान माझे सहकारी मयुरेश आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। मयुरेश, आपण बघतोय सध्या मुलुंड टोल नाक्यावर अजितदादांचं जंगी असं स्वागत करण्यात आलंय। कशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आहे मेळाव्याची? सुमित, जर आपण बघितलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनासाठी भव्य असा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं अनेक कार्यकर्ते सज्ज झाले आहेत। आपण या ठिकाणी बघितलं जेसीबीच्या सहाय्याने पुष्पहार तसंच फुलांची आरास या ठिकाणी अजित पवार यांना वाहण्यात येणार आहे। त्याच प्रकारे जर बघितलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्ता मेळावा आहे आणि तसंच शरद पवार गटातील जे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते देखील आता अजित पवार गटामध्ये सामील होणार आहे आणि अजित पवार यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे। मात्र या परिसरात जर बघितलं वरपगाव परिसरामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी जंगी स्वागताची तयारी या ठिकाणी केली आहे। थोड्याच वेळात आता अजित पवार असतील, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर हे देखील आता थोड्याच वेळी या ठिकाणी दाखल होतील। त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी मोठी जय्यत अशी तयारी या भागामध्ये केली आहे। अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील असतील, त्याच प्रकारे अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामील झालेले आहेत। सुमित, नक्कीच सर, आपण कार्यकर्ते बघतोय मोठ्या प्रमाणावर दाखल झाले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।